त्यामध्ये बबल सॉर्ट अल्गोरिदम ऑलरेडी आपण कव्हर्ड केलेला आहे. देन नेक्स्ट सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम, इन्सर्शन सॉर्ट अल्गोरिदम, रॅडिक्स सॉर्ट अल्गोरिदम आपण पाहिलेले आहेत. ओके. On my channel there is a one data structure using C playlist. In that playlist I uploaded all these sorting techniques in the same playlist. तर तुम्ही ती प्लेलिस्ट बघा, त्यामध्ये तुम्हाला बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट आणि रॅडिक्स सॉर्टचे अल्गोरिदम विथ एक्झाम्पल अँड सी कोड तुम्हाला तिथे अवेलेबल मिळतील. Okay, now in this session we will discuss quicksort algorithm with its solve example and then its time complexity with its advantages and disadvantages. Okay, quicksort algorithm हा पार्ट आहे डेटा स्ट्रक्चर यूजिंग सी या सिलेबस मधला, आणि त्यामध्ये हा शेवटचा पॉइंट आहे क्विक सॉर्ट. जे डिप्लोमाला विद्यार्थी आहेत त्यांना डेटा स्ट्रक्चर युजिंग सी नावाचा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये युनिट नंबर 2चा हा शेवटचा पॉइंट आहे. ओके, सो आपण हा अल्गोरिदम स्टार्ट करणार आहोत. सो आवर टुडेज कॉट इज फ्रॉम सर CV Raman. सक्सेस कॅन कम टू यू बाय करेजियस डिवोशन टू द टास्क लाइंग इन फ्रंट ऑफ यू. म्हणजेच काय, तुम्हाला ज्या प्रॉब्लेम्स, ज्या तुम्हाला अडचणी येतात, जे तुम्हाला काम करायचे, जे टास्क कंप्लीट करायचे, ते तुम्ही कशा पद्धतीने कंप्लीट करता, जे तुमच्या समोर येत आहे, तर त्याच्यावर तुमचा सक्सेस म्हणजेच तुमचा यशस्वीपणा डिपेंड असतो. म्हणजे आपल्याला कोणतंही काम करायचं असेल, वेळेवर आपण ते करायला हवंय आणि त्या पर्टिक्युलर टाईमलाईनमध्येच ते कोणतंही काम करायला हवंय. त्याचा फायदा आपल्याला इवन स्टुडंट लाईफमध्ये सुद्धा होऊ शकतो आणि आपल्या नेक्स्ट प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा त्याचा यूज होऊ शकतो. ओके, तर चला आपण सुरू करूया क्विकसॉर्ट अल्गोरिदम. ओके, these are some MSBT's important questions related to that point. First one is state the time complexity of quicksort for 2 marks. Second one is write an algorithm for quicksort for 4 marks. Sort following data by using quicksort for 4 marks, and data is given in the form of different numbers. Okay, there are some numbers given to sort all the numbers by using quicksort algorithm. तर आपल्याला एक्झाम मध्ये असाच क्वेश्चन दिलेला असतो की असे तुम्हाला नंबर दिलेले असतात आणि ते नंबर तुम्हाला क्विकसॉर्ट अल्गोरिदम किंवा कोणताही अल्गोरिदम यूज करून तुम्हाला सॉर्ट करायचे असतात. तर कंपल्सरी एक्झाम मध्ये तुम्हाला असा क्वेश्चन येतो की ज्यामध्ये तुम्हाला असे एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात सॉर्टिंग टेक्निक्स वापरून. ओके, सो क्विकसॉर्टची बेसिक टेक्निक, बेसिक आयडिया जी आहे त्याच्यासाठी मी हे एक एक्झाम्पल घेतलंय. सपोज देअर आर 4 डिफरंट स्टुडंट्स स्टँडिंग इन अ क्यू हॅविंग डिफरंट हाईट्स. हियर देअर आर 4 स्टुडंट्स आणि प्रत्येकाची हाईट म्हणजेच उंची वेगवेगळी आपल्याला दिसते. ओके, तर हे जे स्टुडंट्स तुम्ही बघितले, सपोज आपल्याला ते सॉर्ट करायचे अकॉर्डिंग टू देअर हाईट्स. ओके, म्हणजेच काय, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट या हाईटनुसार आपल्याला ते सॉर्ट करायचे आहेत. आता क्विकसॉर्ट अल्गोरिदम जर आपण यावर अप्लाय केला तर क्विकसॉर्ट अल्गोरिदम अप्लाय केल्यानंतर आपल्याला 2 प्रकारे तो आपण अल्गोरिदम फॉलो करू शकतो. एक तर मी काय करणार की सर्वात स्मॉलेस्ट जो स्टुडंट आहे तो तुमच्या क्यूच्या फर्स्ट म्हणजेच बिगिनिंग साईडला पुट करणार आणि उरलेले 3 जे स्टुडंट्स आहेत त्यांना त्यांच्या हाईटनुसार मी सॉर्ट करेल. म्हणजे मला याचा विचार करावा लागणार आहे का सगळ्यात स्मॉलेस्ट स्टुडंटचा? नो. सो इट इज कॉल्ड ॲज पायवोट और पिवोट. तर क्विकसॉर्टमध्ये पायवोट नावाचा एक एलिमेंट आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. तर मोस्ट ऑफ प्रोनाउन्सिएशन पायवोट करतात किंवा काही जण त्याला पिवोट असं सुद्धा म्हणतात. ओके, तर एक पायवोट एलिमेंट आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. इथे मला 4 स्टुडंटच्या हाईटनुसार त्यांना सॉर्ट करायचं होतं. तर मी काय केलंय की स्मॉलेस्ट जो स्टुडंट आहे त्याला लिस्टच्या पहिल्यांदा
उभा केलंय आणि उरलेल्या तिघांनाच मी सॉर्ट करणार आहे. मी याला कन्सिडर करणार नाहीये अगेन अँड अगेन. त्याच्या अकॉर्डिंग आपण या उरलेल्या तिघांना सॉर्ट करणार आहोत. ओके. अँड अनदर वे इज पुट हायेस्ट, ज्याची हायेस्ट उंची आहे, जो उंच आहे सर्वात जास्त, त्याला मी क्यूच्या शेवटी उभा करेल आणि उरलेले जे 3 विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट त्यांना मी सॉर्ट करेल अकॉर्डिंग टू हायेस्ट स्टुडंट. हायेस्ट ज्याची हाईट आहे त्याला मी सॉर्ट करेल. म्हणजे या 2 पद्धतीने आपण क्विक सॉर्ट फॉलो करू शकतो. म्हणजेच हे 2 सिलेक्टेड एलिमेंट जे आहेत, स्मॉलेस्ट हाईट स्टुडंट अँड हायर हाईट स्टुडंट जी आहे, ते आपले आहेत पायवोट एलिमेंट्स. ओके. तर हीच कन्सेप्ट आपल्याला क्विक सॉर्ट मध्ये यूज करायची आहे. ओके. नेक्स्ट अगेन काही एक्झाम्पल्स मी घेतलेत पायवोट एलिमेंट आपल्याला समजावा यासाठी. सपोज दिस लिस्ट कंटेन्स सम नंबर्स 3, 10, 5, 20 अँड 8. सपोज मला हे नंबर सॉर्ट करायचेत अकॉर्डिंग टू देअर व्हॅल्यूज. तर इथे कोणता असा नंबर आहे की सॉर्ट केल्यानंतर त्याची पोझिशन चेंज होणार नाहीये. आपण जर इथे पाहिलं तर तो नंबर आहे 3. राईट. म्हणजेच काय, 3 ऑल इलेमेंट्सपेक्षा स्मॉलेस्ट आहे, म्हणजेच तो आपला पायवोट इलेमेंट आहे. आणि उरलेल्या इलेमेंटला आपण सॉर्ट करू शकतो. म्हणजे हे नंबर मी सॉर्ट केले तर 3 ची पोझिशन तीच राहणार आहे आफ्टर सॉर्टिंग. सो इट इज आवर पायवोट इलेमेंट. देन नेक्स्ट, दिस इज माय सेकंड लिस्ट 20, 80, 30, 10 अँड 90. आफ्टर सॉर्टिंग कोणत्या इलेमेंटची पोझिशन चेंज होणार नाहीये. सो दिस इलेमेंट इज 90 बिकॉज all other elements are smaller than 90 and 90 is greatest number from these 5 numbers. So 90 ची पोझिशन आफ्टर सॉर्टिंग तीच राहणार आहे. राईट. देन नेक्स्ट, these are my some another 5 numbers 20, 10, 30, 80 and 70. If I sorted these all elements, the position of 30 remains same. म्हणजेच काय, जर मी या 5 नंबर्सना सॉर्ट केलंय अकॉर्डिंग टू देअर व्हॅल्यूज, तर 30 ची पोझिशन तीच राहणार आहे बिकॉज 30 हा त्याच्या लेफ्ट हँड साईडला असलेल्या नंबरपेक्षा ग्रेटेस्ट आहे आणि राईट हँड साईडला असलेल्या नंबरपेक्षा लेफ्ट हँडपेक्षा स्मॉलेस्ट ग्रेटेस्ट आहे आणि राईट हँडपेक्षा ग्रेटेस्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे एलिमेंट्स सॉर्ट करू शकता. ओके. नाउ नेक्स्ट, सो these are my pivot elements. So what is the method for quicksort algorithm? We can perform following 3 steps in quicksort. What are the 3 steps? First one is divide, second one is conquer and third one is combine. तर आपल्याला या 3 मेथड्स क्विकसॉर्ट अल्गोरिदम परफॉर्म करताना फॉलो कराव्या लागतात. इनसाइड डिवाइड मेथड, सिलेक्ट वन इलेमेंट ॲज ए पायवोट इलेमेंट, देन डिवाइड द ॲरे इंटू 2 सब ॲरेज, that is left and right sub array, and the elements in left sub array are smaller than pivot. The elements in right sub array are larger than pivot. Then conquer म्हणजे काय की डिवाइड केल्यानंतर अकॉर्डिंग टू पिवोट तुम्हाला काय करायचं की लेफ्ट सब ॲरे मध्ये इलेमेंट घ्यायचेत जे पिवोटपेक्षा स्मॉलेस्ट असतील आणि राईट सब ॲरे मध्ये असे इलेमेंट ठेवायचे जे तुमच्या पिवोटपेक्षा लार्जर म्हणजेच ग्रेटेस्ट असतील. तर ही मेथड आपल्याला अगेन अँड अगेन करायची आहे. सो इट इज कॉल्ड ॲज कॉन्कर. कॉन्कर मीन्स रिकर्सिवली सॉर्ट दी 2 सब ॲरेज, म्हणजे राईट सब ॲरे आणि लेफ्ट सब ॲरे जो मिळालेला आहे त्याला अगेन अँड अगेन सॉर्ट करायचं आहे. सो इट इज कॉल्ड ॲज कॉन्कर. म्हणजे काय, रिपीटेडली आपल्याला ती टास्क करावी लागणार आहे अगेन अँड अगेन. सो इट इज कॉल्ड ॲज कॉन्कर. देन नेक्स्ट कंबाईन. आफ्टर कॉन्कर, आफ्टर डिवाइड जे काही एलिमेंट्स मिळतील ते सिंगल एलिमेंट्स आपल्याला 1 बाय 1 मिळत जातील. तर त्या सगळ्या सॉर्टेड एलिमेंट्सला एका लिस्टमध्ये कंबाईन करायचं आहे. सो वी विल गेट ऑल दी सॉर्टेड एलिमेंट्स इन single list. So we have to follow
or perform these three operations, divide, conquer and combine, to perform quick sort technique. Now next, algorithm for quick sort. Here I written simple algorithm for quick sort. First one is choose zeroth index value as a pivot. तर झिरो इंडेक्सवरील इलेमेंट तुम्हाला ॲज ए पिवोट म्हणून कन्सिडर करायचा आहे. सेकंड स्टेप, टेक टू व्हेरिएबल्स एल अँड आर. इथे मी एल म्हणजेच लेफ्ट व्हेरिएबल घेतलेला आहे लेफ्ट साईडसाठी, आणि आर हा राईट व्हेरिएबलसाठी राईट पोझिशनचा व्हेरिएबल तो स्पेसिफाय करणार आहे. सो इट इज कॉल्ड ॲज आर. तर मी हे दोन व्हेरिएबल घेतलेत एल अँड आर. देन एल मीन्स लेफ्ट पॉइंट्स टू द लो इंडेक्स अँड राईट पॉइंट्स टू दी हाय इंडेक्स. म्हणजेच काय, पिवोट हा झिरो इंडेक्सला असेल, त्याच्यानंतर लेफ्ट असेल आणि शेवटच्या पोझिशनला तुमचा आर इंडेक्स म्हणजेच आर व्हेरिएबल पॉइंट करेल. देन थर्ड स्टेप इज चेक व्हॅल्यू ऑफ एल इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पिवोट. इफ नॉट मूव टू दी राईट साईड. म्हणजेच काय, एल ज्या पोझिशनवर आहे त्या पोझिशनवरील इलेमेंट आपल्याला पिवोट सोबत कंपेअर करायचा आहे, आणि तो कसा हवा आहे, पिवोटपेक्षा लार्जेस्ट हवा आहे. जोपर्यंत लार्जेस्ट मिळणार नाहीये तोपर्यंत आपल्याला एल या व्हेरिएबलला मूव करावं लागेल राईट साईडला. ओके. देन फोर्थ स्टेप इज check value of r is less than equal to pivot. if not move to the left side. म्हणजेच काय, r व्हेरिएबल ज्या व्हॅल्यूला पॉइंट करतोय ती व्हॅल्यू आपल्याला पिवोटपेक्षा स्मॉलेस्ट हवी आहे, राईट. आणि जोपर्यंत आपल्याला स्मॉलेस्ट व्हॅल्यू मिळणार नाहीये तोपर्यंत r या पॉइंटरला आपल्याला लेफ्ट साईडला मूव करायचं आहे. देन फिफ्थ स्टेप इज इफ बोथ स्टेप 3 and step 4 true, then swap left and right positions. म्हणजेच काय, लेफ्ट पॉइंटरला लार्जेस्ट इलेमेंट मिळाला आहे पिवोटपेक्षा आणि राईट पॉइंटरला स्मॉलेस्ट इलेमेंट मिळालेला आहे पिवोटपेक्षा. ज्यावेळी ही कंडिशन ट्रू होईल दोन्ही, त्यावेळेस आपल्याला लेफ्ट आणि राईट या पॉइंटरने पॉइंट केलेल्या व्हॅल्यूज एकमेकांसोबत एक्सचेंज करायच्या आहेत, स्वॅप करायच्या आहेत, इंटरचेंज करायच्या आहेत. ओके. देन नेक्स्ट, सहावी कंडिशन काय सांगते की इफ आर क्रॉसेस दी एल देन स्वॅप पिवोट अँड आर व्हॅल्यूज दॅट इज द फिक्स पोझिशन ऑफ पिवोट. म्हणजेच काय, जर माझ्या राईट पॉइंटरने लेफ्ट पॉइंटरला क्रॉस केलं तर पिवोट आणि राईट पॉइंटरची व्हॅल्यू आपल्याला एक्सचेंज करायची आहे, म्हणजेच दोन्ही व्हॅल्यू स्वॅप करायच्या आहेत. आणि स्वॅप झाल्यानंतर पिवोटची व्हॅल्यू ज्या पोझिशनवर स्वॅप होईल ती त्या पिवोटची फिक्स पोझिशन असणार आहे. म्हणजेच आपण आता एक्झाम्पल जे पाहिले की हाईटनुसार स्टुडंटना आपण सॉर्ट केलेलं आहे, किंवा ज्या तीन लिस्ट होत्या त्या 3 लिस्टमधून एका नंबरची पोझिशन फिक्स होती. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या पिवोटची फिक्स पोझिशन मिळू शकेल. देन नेक्स्ट 7 इज partition your array in sub arrays excluding pivot and call step 1 to step 7 recursively. तर तुम्हाला पिवोटची फिक्स पोझिशन मिळाल्यानंतर पिवोटच्या लेफ्ट साईडला तुमचा लेफ्ट सब ॲरे होईल आणि राईट साईडला राईट सब ॲरे होईल, आणि मग त्या लेफ्ट आणि राईट सब ॲरेवर अगेन अँड अगेन 1 to 7 स्टेप्स आपल्याला परफॉर्म करायच्या आहेत जेणेकरून तो ॲरे आपल्याला सॉर्ट मिळेल. And last step is combine the whole list so we will get sorted array. तर अशा पद्धतीने हा सोप्या पद्धतीने मी अल्गोरिथम तुमच्या पुढे मांडलेला आहे. तर हा अल्गोरिथम जरी तुम्ही परीक्षेसाठी लिहिला तरी तुम्हाला पूर्ण गुण मिळतील, किंवा तुम्ही एखाद्या बुकमधून रेफर केला किंवा कसाही तरी तुम्हाला पूर्ण गुण मिळू शकतात जर तुमचं लॉजिक बरोबर असेल तर. ओके. नाव आता आपल्याला या अल्गोरिथमचा यूज करून लिस्टचे इलेमेंट सॉर्ट करायचे आहेत. ओके. सो नाउ लेट्स स्टार्ट. सपोज लिस्ट इज गिवन having 6 values 10, 25, 3, 52 and 15, and question is sort these values by using quick sort algorithm.
तर आपल्याला परीक्षेमध्ये असा क्वेश्चन येतो की दिलेल्या या व्हॅल्यूज आहेत त्यांना क्विक सॉर्ट अल्गोरिथमचा वापर करून आपल्याला सॉर्ट करायच्या आहेत. ओके, फ्रॉम स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट इलेमेंट. तर हे कसे करायचे ते आता आपण पाहणार आहोत. अल्गोरिदम आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. तर आपण आता या इलेमेंट्सना सॉर्ट करणार आहोत बाय युजिंग क्विक सॉर्ट. तर दिलेले जे इलेमेंट आहेत 10, 25, 3, 15, 2 अँड 15. ओके, नाव पिवोट कुठे घ्यायचा आहे? तुमचा जो 0 इंडेक्सवरील इलेमेंट असेल तो असेल तुमचा पिवोट. त्याच्यानंतरचा इलेमेंट असेल तुमचा लेफ्ट पॉइंटर आणि त्याच्यानंतर असेल तुमचा राईट पॉइंटर. ओके, जे आपण एल आणि आर म्हटलेले आहेत ना, तेच हे लेफ्ट म्हणजे एल आणि राईट म्हणजे आर आहे. ओके, तर आता पहिली कंडिशन काय आहे की लेफ्ट जिथे पॉइंट करतोय ती व्हॅल्यू पिवोटपेक्षा लार्जेस्ट आहे की नाही चेक करायचं आहे. आणि जर लार्जेस्ट असेल तर लेफ्टला तिथेच स्टॉप करायचं आहे आणि राईटकडे जायचं आहे. राईटकडे काय चेक करायचं आहे की त्याने ज्या व्हॅल्यूला पॉइंट केले ती पिवोटपेक्षा स्मॉलेस्ट आहे की नाही आहे. मिळाली व्हॅल्यू स्मॉलेस्ट तर तिथेच थांबायचं आहे, अदरवाईज या राईट पॉइंटरला पुढच्या लोकेशनकडे मूव्ह करायचं आहे. लेफ्टला लार्जेस्ट मिळाली नाही तर आपल्याला त्याला पुढे मूव्ह करायचं आहे आणि राईटला स्मॉलेस्ट मिळाली नाही तर त्याला पुढे मूव्ह करायचं आहे. म्हणजेच आपल्याला पिवोटशी कंपेअर करायचे आहेत सगळ्या व्हॅल्यू. ओके, तर दिलेल्या लिस्टमध्ये 0 इंडेक्स म्हणजेच पहिली व्हॅल्यू आपण पिवोट म्हणून डिक्लेअर केलेली आहे. त्यानंतर त्याच्यानंतर जी नेक्स्ट व्हॅल्यू असेल तिथे तुमचा लेफ्ट पॉइंटर आहे आणि शेवटच्या व्हॅल्यूवर तुमचा राईट पॉइंटर आहे. ओके, देन नाव नेक्स्ट चेक लेफ्ट पॉइंटर व्हॅल्यू 25 इज ग्रेटर दॅन 10. येस, इट इज ट्रू. सो स्टॉप हिअर. मग लेफ्टला तिथेच ठेवायचं आहे आणि आता राईटकडे जायचं आहे. राईटने कोणती व्हॅल्यू पॉइंट केलेली आहे? 15. 15 इज लेस दॅन 10. नो, इट इज फॉल्स. सो मूव टू दी लेफ्ट साईड, कारण राईटला स्मॉलेस्ट व्हॅल्यू पाहिजे आणि ती सध्या नाही आहे. 15 ही ग्रेटेस्ट व्हॅल्यू आहे 10 पेक्षा. सो राईटला आपण मूव करणार आहे लेफ्ट साईडला. सो लिस्ट इज अगेन हिअर आय रिटर्न दिस इज माय लेफ्ट. नाव राईट पॉइंटेड टू दी ॲट दी लोकेशन वेअर 2 इज स्टोर्ड. अगोदर तो 15ला होता, कंडिशन फॉल्स झाल्यामुळे राईटला आपण मूव केलेला आहे आणि आता तो 2 या लोकेशनवर आलेला आहे जिथे 2 स्टोर्ड आहे. आता चेक करा 2 इज स्मॉलेस्ट दॅन 10. येस, इट इज ट्रू. सो दोन्ही कंडिशन ट्रू झाल्यानंतर लेफ्ट आणि राईट पॉइंटरने ज्या व्हॅल्यू पॉइंट केलेल्या आहेत त्या आपल्याला स्वॅप करायच्या आहेत. म्हणजे 2 ही व्हॅल्यू 25च्या जागेवर प्लेस होईल आणि 25 इज प्लेस्ड ॲट द पोझिशन ऑफ 2. म्हणजे आपल्याला जी नवीन लिस्ट मिळेल ती अशा पद्धतीने असेल. 2 जाईल 25च्या जागेवर आणि 25 जाईल 2च्या जागेवर. सो आवर न्यू लिस्ट इज 10, 2, 3, 50, 25 and 15. Okay, here my pivot is pointed at 10, left is pointed at this after pivot position and right pointed at the second last position. त्यांच्या पोझिशन चेंज झालेल्या नाही आहेत, व्हॅल्यू चेंज झालेल्या आहेत, हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आता इथे लेफ्टला आहे, परत चेक करा. आता लेफ्टला लार्जेस्ट मिळालेली आहे का? वेदर 2 इज ग्रेटर दॅन 10. नो, इट इज फॉल्स. सो नाव आपल्याला लेफ्टला राईटला शिफ्ट करावं लागेल. ओके, लेफ्टला पुढे शिफ्ट करावं लागेल. सो माय लिस्ट इज अगेन हिअर आय रिटर्न अँड हिअर लेफ्ट कुठे पॉइंट झालेला आहे? पुढच्या लोकेशनवर जिथे 3 स्टोर्ड आहे. नाव चेक 3 इज ग्रेटर दॅन 10. नो, अगेन फॉल्स. सो नाव अगेन आपल्याला लेफ्ट या पोझिशनला पुढे मूव्ह करावं लागेल. ओके, सो नेक्स्ट here this is my list, this is my pivot and now left pointed to the next location जिथे 50 stored आहे. now check 50 is greater than 10. yes, it is true. now stop here. आता राईट कडे जायचंय. राईटने जी व्हॅल्यू पॉइंट केलेली ती स्मॉलेस्ट पाहिजे आपल्याला पिवोट पेक्षा. 25 इज स्मॉलेस्ट दॅन 10. नो, इट इज फॉल्स. मग काय करायचंय? राईटला लेफ्टकडे शिफ्ट करायचंय. सो हिअर परत मी लिस्ट लिहिलेले, दिस इज माय पिवोट, दिस इज माय लेफ्ट आणि राईट आता जिथे लेफ्ट आहे
त्याच पोझिशनला पॉइंट करतोय. नाव हियर लेफ्ट अँड राईट पॉइंटेड टू दी सेम लोकेशन. नाव कम्पेअर 50 विथ 10. 50 स्मॉलेस्ट आहे का 10 पेक्षा? नो. सो नाव शिफ्ट युअर राईट टू दी लेफ्ट पोझिशन. मग अगेन राईटला पुढच्या पोझिशनकडे न्यायचे आपल्याला जिथे 3 स्टोर्ड आहे. ओके. नाव नेक्स्ट हियर आय रिटर्न माय लिस्ट अगेन. नाव 3. वेदर 3 इज लेस दॅन 10. येस, बट ज्यावेळी आता एक कंडिशन लक्षात ठेवायची की ज्यावेळी तुमच्या लेफ्ट पॉइंटरला राईट पॉइंटर क्रॉस करेल, इथे राईट पॉइंटर आणि लेफ्ट पॉइंटर एकाच पोझिशनवर होते, राईटने लेफ्टला क्रॉस केलेलं आहे. इथे बघा हियर राईट पॉइंटर क्रॉस टू दी लेफ्ट पॉइंटर. नाव ज्यावेळी ही कंडिशन असेल की तुमचा राईट पॉइंटर लेफ्ट पॉइंटरला क्रॉस करेल, त्यावेळेस तुम्हाला त्या राईट पॉइंटरची व्हॅल्यू आणि लेफ्ट पायवोट पॉइंटरची व्हॅल्यू तुम्हाला स्वॅप करायची आहे. ओके. हियर राईटने लेफ्टला क्रॉस केलेला असल्यामुळे पायवोट इलेमेंट आणि राईट इलेमेंटची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे? एक्सचेंज करायची आहे. सो नाव हियर आय एक्सचेंज पायवोट इलेमेंट व्हॅल्यू विथ राईट पॉइंटर अँड राईट इलेमेंट व्हॅल्यू विथ पायवोट इलेमेंट. सो हियर 3 कुठे स्टोर्ड होईल? 10च्या जागी. आणि 10 कुठे स्टोर्ड होईल? 3च्या जागी. सो हियर आवर लिस्ट बिकम्स 3 to 10, 50, 25 अँड 15. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जी अल्गोरिथममध्ये आपण शिकलोय की ज्यावेळी माझा पायवोट इलेमेंट एक्सचेंज होईल दुसऱ्या इलेमेंट सोबत, आता हा 10 इथे स्टोर्ड झालेला आहे, म्हणजे पायवोटची जी व्हॅल्यू ज्या पोझिशनवर स्वॅप झालेली असेल ती त्या इलेमेंटची फिक्स पोझिशन असते. सो हियर 10 या इलेमेंटची आता ही फिक्स पोझिशन आहे कारण पायवोट इलेमेंट एक्सचेंज झालेला आहे. सो दिस इज दी फिक्स पोझिशन ऑफ 10. सो आता आपल्याला फिक्स पोझिशन मिळालेली आहे एका इलेमेंटची. तर आता आपल्याला हा ॲरे डिवाइड करायचा आहे लेफ्ट ॲरेमध्ये आणि राईट ॲरेमध्ये, एक्सक्लुडिंग दिस फिक्स पोझिशन इलेमेंट. सो हियर आय रिटर्न दिस व्हॅल्यूज. दिस इज माय पार्टिशन 1. So this is my one left array, that is partition 1, and this is my partition 2, that is right sub array. ओके. जो पायवोट इलेमेंट आपल्याला मिळालेला आहे राईट, त्याच्या लेफ्ट साईडला माझं पार्टिशन 1 आहे. इनसाइड पार्टिशन 1 सब array there are 2 elements and inside partition 2 sub array there are 3 elements, राईट. आता आपल्याला पार्टिशन 1 आणि पार्टिशन 2 अगेन क्विकसॉर्ट अल्गोरिथमचा यूज करून सॉर्ट करायचा आहे. म्हणजे या 3 आणि 2 ला क्विकसॉर्ट अप्लाय करून सॉर्ट करायचं आहे आणि याला अगेन वेगळं सॉर्ट करायचं आहे 50, 25 आणि 15 ला. ओके. नाव हियर फिक्स पोझिशन ऑफ 10 इज हियर. त्याला आता विचार करायचा नाही आहे त्याचा. सो मी इथे लेफ्ट पार्टिशन लिहिलेलं आहे 3 and 2. सध्या त्याला कन्सिडर करूया. पहिला इलेमेंट जो असतो तो आपला पायवोट इलेमेंट, त्याच्यानंतर लेफ्ट, आणि दिस इज अगेन लास्ट इलेमेंट. सो वेदर 2 इज ग्रेटर दॅन 3, नो, फॉल्स. बट लिस्ट काय झालेली आहे? इथे एंड झालेली आहे. आता इथे 2च इलेमेंट आहेत आणि राईट कुठे पॉइंट करतो? तर तुमच्या लिस्टच्या एंडला. तर एंडची व्हॅल्यू 2च असल्यामुळे राईट सुद्धा तिथेच पॉइंट करणार आहे. 2 इज स्मॉलेस्ट दॅन 3, येस इट इज ट्रू, अँड लिस्ट एंड झालेली आहे त्यामुळे आपण राईटला पुढे शिफ्ट करू शकत नाही कारण पुढचा इलेमेंट जो आहे तो आहे पायवोट. तर आता या 2 इलेमेंट्सना आपल्याला स्वॅप करावं लागेल 3 आणि 2 ला, राईट. सो हियर आय स्वॅप दिस 2 elements and here written 2 and 3 now and 10. ओके. तर हा जो लेफ्ट पार्टिशन आहे पार्टिशन 1 आता आपल्याला स्वॅप झालेला आहे. तर आपल्याला 3 इलेमेंट स्वॅप झालेले मिळाले आता 2, 3 आणि 10. आता आपण येणार आहे राईट सब ॲरे म्हणजेच पार्टिशन 2 कडे. इन पार्टिशन 1 देर आर 3 elements 50, 25 and 15. So your first element is pivot. After pivot there is left element and last element is right. So first check whether left element is larger than pivot. Here 25 is larger than 50. No, it is false.
तर लेफ्ट एल म्हणजे लार्जेस्ट हे लक्षात ठेवा, म्हणजे राईटला तुम्हाला स्मॉलेस्ट लक्षात राहील. अपोजिट लक्षात ठेवा, एल म्हणजे लार्जेस्ट, लेफ्ट पॉइंटरला ही लार्जेस्ट व्हॅल्यू हवी असते पायवोटपेक्षा, आणि जर मिळाली नाही तर त्याला तुम्हाला राईट पोझिशनला शिफ्ट करायचं आहे. ओके, सो शिफ्ट युअर लेफ्ट टू द राईट पोझिशन. दिस इज माय राईट. तर आपण लेफ्टसाठी अगोदर सोडवूया. ओके, लेफ्ट आता शेवटच्या पोझिशनला पॉइंट करतोय जिथे 15 स्टोर्ड आहे. नाव चेक whether 15 is greater than 50. No, condition false, but here list ends now. So आता आपण राईट साईडला चेक करणार आहे लिस्ट एंड झाल्यामुळे. राईटने जो एलिमेंट पॉइंट केलाय 15, whether 15 is smallest than 50. yes, it is true, right? so swap this element. ज्यावेळी तुमची लिस्ट एंड होते आणि एका पॉइंटरला ट्रू व्हॅल्यू मिळते तर ती व्हॅल्यू तुमच्या पायवोट सोबत स्वॅप करायची आहे. Okay, so now here I swap this 50 and 15 with each other. So next, these are our sorted elements 2, 3, 10. So here I swap 15 and 50, and here remaining element is 25. So here आता 50 जो पायवोट एलिमेंट होता तो शेवटच्या पोझिशनला स्वॅप झाल्यामुळे 50 ची ती फिक्स पोझिशन आहे. सो आता त्याला कन्सिडर करायचं नाहीये. या ॲरेला मी पार्टिशन केलेलं आहे. सो दिस इज माय पार्टिशन, न्यू पार्टिशन, दॅट इज पार्टिशन 1, अँड इट कंटेन्स 2 व्हॅल्यूज. ओके, 15 अँड 25. थोडंसं समजायला तुम्हाला जरी हार्ड जात असलं तरी तुम्ही व्हिडिओ नंतर प्लेबॅक करून समजेल तुम्हाला, म्हणजे तुम्ही अगेन अँड अगेन व्हिडिओ पाहिली कारण ती स्टोर्ड असणार आहे. तुम्ही कितीही वेळा ती प्ले करून पाहू शकता, म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल. सो 15 आणि 25 आता आपल्याला कंपेअर करायचे आहेत. सो दोनच एलिमेंट आहेत. दिस इज माय पायवोट, दिस इज माय लेफ्ट, अँड दिस इज ऑल्सो राईट एलिमेंट, राईट? सो 25 इज लार्जर दॅन पायवोट. येस, इट इज ट्रू, बट लिस्ट एंड्स झालेली आहे आणि राईट एलिमेंटला लिस्ट एंड झालेली आहे. 25 हा स्मॉलेस्ट नाही आहे. ओके, राईट एलिमेंटची व्हॅल्यू ट्रू नसल्यामुळे आपण त्याला स्वॅप करणार नाही आहे, बिकॉज 15 आणि 25 ही त्यांची फिक्स पोझिशन आहे, राईट? तर 15 आणि 25 ही फिक्स पोझिशन असल्यामुळे ते स्वॅप होणार नाही आहेत. सो नो स्वॅपिंग. सो नाव हिअर वी गेट all the sorted elements one by one, 2, 3, 10, 15, 25 and 50. So here first आपल्याला जो एलिमेंट मिळाला होता फिक्स पोझिशन 10, देन आपल्याला दोन एलिमेंट सॉर्टेड मिळाले 2, 3, देन आपल्याला 50 मिळाला फिक्स पोझिशनवर, अँड देन आपल्याला दोन एलिमेंट आपण सॉर्ट केले ते होते 15 आणि 25. या पूर्ण लिस्टला आपण जर कंबाईन केलं तर आपल्याला सॉर्टेड ॲरे मिळतोय. That is our answer. 2, 3, 10, 15, 25, 50. तर अशा पद्धतीने तुम्ही क्विक सॉर्ट अप्लाय करून दिलेले एलिमेंट सॉर्ट करू शकता. ओके, एक आपण फास्ट एक्झाम्पल पाहूया. सपोज हिअर this question is asked in summer 2019 for 4 marks. Sort the following numbers in ascending order using quick sort, and here numbers are given 50, 2, 6, 22, 3, 39, 49, 25, 18 and 5. okay, here I written all the elements. तर पहिला जो एलिमेंट आहे P म्हणजे पायवोट, 50 ला मी पायवोट कन्सिडर केले. त्याच्यानंतर L म्हणजे लेफ्ट पॉइंटर आणि शेवटचा एलिमेंट जो घेतलेला आहे R. ओके ओके, इथे R मी घेतलेला आहे. तर आपल्याला काय चेक करायचं आहे की लेफ्ट साईडला आपल्याला लार्जेस्ट एलिमेंट पाहिजे आणि राईट साईडला स्मॉलेस्ट एलिमेंट. तर आपण लेफ्ट पासून सुरुवात करू. 2 हा 50 पेक्षा लार्जेस्ट आहे का? नो. मग आपण लेफ्टला पुढच्या पोझिशनला शिफ्ट करणार आहे. आता लेफ्ट कुठे आलाय? 6 कडे. 6 इज लार्जर दॅन 50. नो. अगेन शिफ्ट लेफ्ट टू द राईट. नाव हिअर लेफ्ट पॉइंटेड टू 22. 22 इज लार्जर दॅन 50. नो. अगेन शिफ्ट द लेफ्ट टू द राईट साईड. नाव लेफ्ट पुढच्या पोझिशनला आलेला आहे.
3 3 इज लार्जर दॅन 50 50 हा पायवोट इलेमेंट आहे. 3 लार्जर आहे का? नो. अगेन लेफ्टला पुढच्या पोझिशनला शिफ्ट केलंय मी. 39 39 लार्जर आहे का 50 पेक्षा? नो. अगेन लेफ्टला मी पुढच्या पोझिशनला शिफ्ट केलंय. 49 49 इज लार्जर दॅन 50? नो. सो अगेन शिफ्ट युअर लेफ्ट टू द नेक्स्ट पोझिशन. 25 ला आलेला आहे एल. नाव चेक. 25 इज लार्जर दॅन 50? नो. अगेन शिफ्ट. 18 ला आलेला आहे एल. 18 इज लार्जर दॅन 50? नो. अगेन शिफ्ट युअर एल ॲट द लास्ट पोझिशन. आता बघा लेफ्ट आणि राईट एकाच पोझिशनवर पॉईंट करतायत. राईटसाठी मी अजून चेक केलेलं नाही आहे, कारण लेफ्टला ट्रू व्हॅल्यू मिळालेली नाही आहे, लार्जर व्हॅल्यू मिळालेली नाही आहे अकॉर्डिंग टू पायवोट इलेमेंट. पायवोटपेक्षा लार्जेस्ट इलेमेंट त्याला मिळालेलाच नाही आहे आत्तापर्यंत, आणि आता तो शेवटच्या पोझिशनला आलेला आहे. वेदर 5 इज लार्जर दॅन 50? नो. कंडिशन फॉल्स. सो आणि राईटकडे इथे स्मॉलेस्ट इलेमेंट आहे 50 पेक्षा, आणि लिस्ट एंड झालेली आहे आपल्या मागच्या एक्झाम्पलसारखं. तर आता आपल्याला 5 आणि 50 एक्सचेंज करायचे आहेत. म्हणजे जो पायवोट इलेमेंट आहे 50 तो ज्या पोझिशनवर जाईल ती त्याची फिक्स पोझिशन होईल. सो हियर 50ची ही फिक्स पोझिशन झालेली आहे, राईट, आणि 5 पहिल्या पोझिशनवर शिफ्ट झालेला आहे. ओके. तर आता 50ला आपण कन्सिडर करणार नाही आहे. 50ला मी शेवटच्या पोझिशनला इथे लिहून घेतलं आहे, आणि उरलेले जे इलेमेंट्स आहेत, उरलेले इलेमेंट्स ते मी इथे अगोदर 50च्या अगोदर लिहून घेतलेले आहेत. ओके. तर उरलेले एलिमेंट कोणते आहेत? 5, 2, 6, 22, 3, 39, 49, 25 and 18. So now perform your quicksort again. So my first element is pivot, next element is left, and last element is 18. So here last element is 18 now because 50 ची फिक्स पोझिशन मिळालेली आहे लास्ट पोझिशन. सो आता आपला आर इथे पॉइंट करणार आहे. तर करा सुरुवात. लेफ्टला लार्जेस्ट एलिमेंट मिळाला आहे का चेक करा. हियर 2 लार्जेस्ट आहे का 5 पेक्षा? नो. सो शिफ्ट युअर लेफ्ट टू द राईट पोझिशन. चेक. 6 इज लार्जर दॅन पायवोट एलिमेंट? येस, इट इज लार्जर दॅन 5. सो स्टॉप हियर. तर लेफ्टला इथेच थांबवायचं आहे. अँड नाव चेक फ्रॉम राईट साईड. राईटला जो एलिमेंट आहे 18, वेदर 18 इज स्मॉलर दॅन 5? नो. सो शिफ्ट युअर राईट टू द लेफ्ट. तर लेफ्ट राईट इथे आलेला आहे लेफ्ट पोझिशनला. 25 5 पेक्षा स्मॉलेस्ट आहे का? नो. अगेन राईट पुढच्या पोझिशनला शिफ्ट झालाय. 49 49 5 पेक्षा स्मॉलेस्ट आहे का? पिवोटचा एलिमेंट जो आहे? नो. अगेन आर पुढच्या पोझिशनला आलेला आहे. 39 39 इज स्मॉलर दॅन 5? नो. शिफ्ट युअर राईट अगेन. 3 इज स्मॉलर दॅन पायवोट? येस, इट इज ट्रू. तर लेफ्टला लार्जेस्ट मिळालेला आहे आणि राईटला स्मॉलेस्ट मिळालेला आहे. जरा ही कंडिशन ट्रू झाली, दोघांना दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या, लेफ्टला लार्जेस्ट आरला स्मॉलेस्ट, तर त्या दोघांच्या व्हॅल्यू एकमेकांसोबत एक्सचेंज करायच्या आहेत. तर 3 जो आहे तो 6च्या पोझिशनला गेला आहे आणि 6 जो आहे तो 3च्या पोझिशनला गेलेला आहे. व्हॅल्यूज चेंज झालेल्या आहेत, बट एल आणि आरची पोझिशन तीच आहे, हे मात्र कायम लक्षात ठेवायचं आहे. सो नाव परफॉर्म अगेन. चेक. 3 is larger than 5? No. Condition false. So shift your left to the next position. 22 22 is larger than 5? Yes, it is true. So stop here. Now check for right. 6 is smaller than 5? No, it is false. So shift your right to the left side. So now here right pointed to the same location where L is pointed. So now 22 is smaller than 5? No, condition false. So shift your right to the left. Now here right ने लेफ्टला क्रॉस केलेला आहे. ओके. तर अशा वेळी काय करायचं आहे, ज्यावेळी माझा राईट पॉइंटर लेफ्ट पॉइंटरला क्रॉस करतो त्यावेळी तो राईट पॉइंटरचा इलेमेंट आणि पायवोटचा इलेमेंट तुम्हाला एक्सचेंज करायचे आहेत. तर 5 जाईल 3च्या पोझिशनवर आणि 3 जाईल 5च्या पोझिशनवर. ओके. आणि ज्यावेळी पायवोट एक्सचेंज होतो तर ती त्या पायवोटची फिक्स पोझिशन असते. ओके. तर 5ची ही फिक्स पोझिशन मिळाली आहे अँड इन प्रिव्हियस 50ची फिक्स पोझिशन शेवटच्या पोझिशनला मिळाली होती. तर आता आपल्याला हा ॲरे 2 सब ॲरेमध्ये डिवाइड करायचा आहे. पहिल्या पार्टिशनमध्ये हे 2 इलेमेंट राहतील 3 आणि 2,
आणि दुसऱ्या पार्टिशनमध्ये 22, 6, 39, 49, 25 अँड 18 हे इलेमेंट राहतील. ओके, तर आपण वन बाय वन एका एका पार्टिशनवर क्विक सॉर्ट करूया. 3 आणि 2 वर क्विक सॉर्ट करूया. दिस इज माय पायवोट फर्स्ट एलिमेंट, दिस इज माय लेफ्ट अँड दिस इज ऑल्सो राईट बिकॉज दिस इज लास्ट एलिमेंट. सो हियर लेफ्टला लार्जेस्ट मिळालेले नाही आहे बट राईटला स्मॉलेस्ट मिळते. सो एक्सचेंज दिस टू व्हॅल्यूज बिकॉज लिस्ट एंड झालेली आहे. सो आपल्याला आता सॉर्टेड पार्टिशन मिळालेलं आहे 2, 3 आणि 5 आणि प्रिव्हियसमध्ये आपल्याला 50 मिळाला होता. आता उरला सेकंड पार्टिशन 22, 6, 39, 49, 25 अँड 18. सो परफॉर्म क्विक सॉर्ट ऑन दिस ॲरे. तर मी इथे डायरेक्टली लिहून घेतलेत ते उरलेले एलिमेंट 22, 6, 39, 22, 6, 39, 49, 25 अँड 18. ओके, तर आता आपण बघूया. पहिला एलिमेंट घ्या पायवोट, त्याच्यानंतरचा लेफ्ट आणि शेवटचा एलिमेंट जो आहे तो आपला राईट. लेफ्ट म्हणजे लार्जेस्ट, आर म्हणजे स्मॉलेस्ट. एल मीन्स लार्जेस्ट एवढं लक्षात ठेवलं की त्याच्या अपोजिट आर म्हणजे स्मॉलेस्ट लक्षात राहील. लेफ्ट साईडला काय करायचं आहे, लार्जेस्ट चेक करा. 6 इज लार्जर दॅन 22, नो. सो लेफ्टला पुढे शिफ्ट करा. 39 इज लार्जर दॅन 22, येस इट इज ट्रू. सो स्टॉप हियर. तर लेफ्टला इथेच ठेवायचं आहे. आता राईटकडे जायचं आहे. राईटने पॉईंट केलेली व्हॅल्यू स्मॉलेस्ट आहे. 18 इज स्मॉलर दॅन 22, येस इट इज ट्रू. दोघांनाही एलला लार्जेस्ट, आरला स्मॉलेस्ट मिळाली आहे दॅन पायवोट. सो एक्सचेंज एल अँड आर. तर 18 जातील 39च्या जागी आणि 39 जातील 18च्या जागी. सो हियर आय रिटर्न 18 here and 39 here, but L and R's positions are same, fix. So आता परत चेक करायचं आहे. 18 is larger than 22, no it is false. So shift your L to the next position. 49 is larger than 22, yes it is true. So stop here and go for R. R साठी चेक करायचं आहे. 39 is smaller than 22, no it is false. So shift your R to the left position. So R goes here. 25 is smaller than 22, no it is false. So shift your R to the next position. 49 या पोझिशनवर आता L पॉइंट करतोय आणि R सुद्धा तिथेच पॉइंट करतोय. L ला लार्जेस्ट मिळालेली आहे. 49 ही 22 पेक्षा लार्जर आहेत. सो L तिथे स्टॉप झालाय. R साठी आपण चेक करतोय whether 49 is smaller than 22, no it is false. So shift to the left side again. So R ने L ला क्रॉस केलेलं आहे इथे. ओके, ज्यावेळी R माझा L ला क्रॉस करतोय त्यावेळी पायवोट आणि R इलेमेंट एक्सचेंज करायचेत एकमेकांसोबत आणि जिथे तुमचा पायवोट एक्सचेंज होणार आहे 18च्या जागी ती त्याची फिक्स पोझिशन असणार आहे. सो हियर आय एक्सचेंज दिस टू एलिमेंट्स. सो 18 इज गोज ॲट फर्स्ट लोकेशन अँड 22 इज गोज ॲट 18th लोकेशन. सो दिस इज माय पायवोट एलिमेंट. सो 22ची ही फिक्स पोझिशन झाली आहे. आता 22च्या लेफ्ट साईडला 18, 6 आहेत त्यांना सॉर्ट करायचं आहे परत आणि याच्या राईट साईडला जे 49, 25, 39 इलेमेंट्स आहेत त्यांना सॉर्ट करायचे आपल्याला अगेन. ओके, तर पहिले दोन इलेमेंट मी घेतले 18, 6. तर पहिला इलेमेंट पायवोट आणि शेवटचा इलेमेंट एल लार्जर आहे का, नो, आणि तोच असणार आहे आर आपला कारण इथे दोनच इलेमेंट आहेत आणि लिस्ट एंड झालेली आहे. आर स्मॉलेस्ट आहे, 6 स्मॉलेस्ट. सो एक्सचेंज दिस टू एलिमेंट्स. सो वी गेट 6, 18, 22. आपल्याला ते इलेमेंट मिळालेले आहेत आणि आता 50 आपल्याकडे फिक्स पोझिशनचा इलेमेंट आहे. उरलेले जे इलेमेंट आहेत आता यांच्यावर आपल्याला क्विक सॉर्ट अप्लाय करायचा आहे. सो हियर आय रिटर्न 49, 25, 39. ओके, 49, 25, 39 हियर. हे तीन इलेमेंट आपले सॉर्ट करायचे राहिलेत. सो पहिला एलिमेंट पायवोट, त्याच्यानंतरचा लेफ्ट आणि त्याच्यानंतरचा शेवटचा जो असेल तो राईट. म्हणजे शेवटचा एलिमेंट कायम आर असेल, पायवोट नंतरचा एल असेल. एल मीन्स लार्जेस्ट. 25 इज लार्जर दॅन 49, नो, फॉल्स. तर एलला शिफ्ट करा पुढच्या लोकेशनला. एल आता शेवटच्या पोझिशनला आलाय. 39 लार्जर आहे, नो इट इज फॉल्स. मग आता आणि लिस्ट एंड झालेली आहे.
ओके, मग आर साठी चेक करा. 39 इज स्मॉलर दॅन पायवोट. यस, इट इज ट्रू. पण एल ला पुढे लिस्ट एंड झाल्यामुळे तो तिथे स्टॉप झालाय. अशा वेळी काय करायचं, मग 39 आणि 49 स्वॅप करायचे. ओके, सो 39 गोज हिअर, 49 फिक्स पोझिशन मिळालेली आहे आणि उरले एलिमेंट आपले 39 आणि 25. तर त्यांच्यावर आपल्याला क्विक सॉर्ट अगेन परफॉर्म करायचं आहे. पायवोट हिअर माय एल अँड आर अगेन. लेफ्टला लार्जेस्ट मिळाले, नो, बट राईटला स्मॉलेस्ट मिळते. 25 स्मॉलर दॅन पायवोट. आणि लिस्ट एंड झाल्यामुळे ते दोन एलिमेंट एकमेकांसोबत एक्सचेंज होतील. सो 25 अँड 39 आपल्याला सॉर्टेड एलिमेंट मिळाले. तर पहिल्यांदा आपल्याला काय काय मिळालं होतं, फिक्स पोझिशन. तर शेवटची पोझिशन 50ची पोझिशन आपली फिक्स झाली. त्यानंतर 5ची झाली, राईट. त्यानंतर नेक्स्ट 2, 3ची झाली फिक्स पोझिशन. त्यानंतर नेक्स्ट फिक्स पोझिशन 22ची झालेली होती. त्यानंतर 6, 18, 22 आपल्याला मिळाले. त्यानंतर 49ची फिक्स पोझिशन मिळाली. त्यानंतर 25 आणि 39ची फिक्स पोझिशन मिळाली. तर या पूर्ण लिस्टला आपण कंबाईन केल्यानंतर आपल्याला सॉर्टेड ॲरे मिळालेला आहे. 2, 3, 5, 6, 18, 22, 25, 39, 49 and 50. Okay, these are my sorted elements. So now next, sorted array. Now advantages of quicksort. It is an efficient average case as compared to any other sorting algorithm. तर क्विक सॉर्ट म्हणजे त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे की इट इज क्विक मेथड, कारण की आपण एक पायवोट एलिमेंट घेतो आणि अकॉर्डिंग टू दॅट पायवोट एलिमेंट आपण सॉर्ट करत राहिली की परत त्या ॲरेला पार्टिशन करा आणि परत क्विक सॉर्ट अल्गोरिथम उरलेल्या ॲरेवर अप्लाय करा. सो दिस इज वन डिसएडवांटेजेस ऑफ क्विक सॉर्ट. अँड सेकंड वन इज द वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी ऑफ क्विक सॉर्ट इज बिगो ऑफ n स्क्वेअर इन लॉग n. ओके, तर कॉम्प्लेक्सिटीचा विचार केला तर ते सुद्धा क्विक सॉर्टचं डिसएडवांटेजेस आहे. तर त्याची इफिशियन्सी बघूया आपण. व्हॉट इज द इफिशियन्सी ऑफ क्विक सॉर्ट? ओके, हिअर आय रिटन देर आर टू केसेस, बेस केस अँड वर्स्ट केस. ओके, बेस केस अँड वर्स्ट केस आपण बघणार आहोत. आता बेस केस आणि वर्स्ट केस म्हणजे काय, तर बेस केस आणि वर्स्ट केसमध्ये डिफरन्स आहे. बेस केस म्हणजे काय, तुम्हाला आन्सर लगेच मिळलं जातं. आणि वर्स्ट केस म्हणजे काय की आन्सर जे असतं म्हणजे तुमच्याकडे जो ॲरे असेल, तुम्हाला जे आन्सर मिळणार आहे त्याच्यासाठी मला खूप शेवटी मिळतील, शेवटच्या पोझिशनला मिळतील किंवा शेवटच्या सॉर्टिंग नंतर मिळतील, कंपॅरिझन नंतर मिळतील. सो बेस केसमध्ये क्विक सॉर्टची टाइम कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती बघूया. इफ देअर आर n number of elements such that every time a pivot is positioned both the partitions are of the same size. म्हणजे माझ्याकडे काही एलिमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये क्विक सॉर्ट अप्लाय केल्यानंतर मला पोझिशन माझी फिक्स होते पायवोट एलिमेंटची आणि त्याच्या अकॉर्डिंग माझा ॲरे डिवाइड होतोय दोन सब ॲरेमध्ये. ओके, आणि अगेन त्याला मला पायवोट एलिमेंट सिलेक्ट करावा लागतो आणि अगेन त्याच्यावर क्विक सॉर्ट अल्गोरिदम अप्लाय करावं लागतोय. तर इथे या डायग्राममध्ये दिलंय बघा. n म्हणजे काय, n नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे 10 एलिमेंट्स आपण घेतले, त्याच्यामध्ये एक फिक्स पोझिशनचे एलिमेंट मिळाला की त्याच्या लेफ्ट हँड साईडला आपण डिवाइड करतो ॲरे म्हणजे n/2 आणि त्याच्या राईट हँड साईडला परत डिवाइड करतो ॲरे n/2. परत या डिवाइड बाय 2 ॲरेला अगेन आपण क्विक सॉर्ट अप्लाय केल्यावर एका एलिमेंटची पोझिशन फिक्स मिळते, परत त्याला आपल्याला डिवाइड करावं लागतं लेफ्ट आणि राईट साईडला त्याच्या. सो n डिवाइड बाय 4, n डिवाइड बाय 4, हिअर अगेन n डिवाइड बाय 4, n डिवाइड बाय 4. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ॲरे डिवाइड करत जावं लागतंय. ओके, सो याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, सो टोटल नंबर ऑफ इटरेशन टेकन इज log 2n. ओके, log 2n. तर हे log 2n कसं काढायचंय ते तुम्ही बायनरी सर्च अल्गोरिदमचा माझा व्हिडिओ पाहिला तर हे कॅल्क्युलेशन कसे करायचे तिथे मी स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे, तर तो व्हिडिओ बघा. बायनरी सर्चमध्ये पण हीच कंडिशन होते आणि त्याच्यामध्ये log 2n त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी येते.
तर हे लॉग टू एन कसं कॅल्क्युलेट केलं ती व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. सो हियर लॉग टू एन आपल्याला टाइम कॉम्प्लेक्सिटी मिळते क्विकसॉर्टची. सो आणि n नंबर ऑफ इन इच इटरेशन द टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स टू बी कंपेअर इज n नंबर ऑफ एलिमेंट. त्यामुळे आपल्या क्विकसॉर्टची टाइम कॉम्प्लेक्सिटी असणार आहे बेस केस बिगो ऑफ n लॉग टू एन. हा जो n आहे तो n नंबर ऑफ एलिमेंट्सचा आहे आणि हे लॉग टू एन जे कॅल्क्युलेट केले तर या डिवायडेशनच्या अरिथमॅटिक एक्सप्रेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला लॉग टू एन मिळालेला आहे. ओके, त्यासाठी तुम्ही बायनरी सर्च अल्गोरिदमचा व्हिडिओ बघा माझा, त्यामध्ये मी हे कॅल्क्युलेशन कसे काढले ते एक्सप्लेन केलेले आहे. ओके, इन वर्स्ट केस this occurs when the array is split into a left partition containing n-1 elements and the right partition containing 0 elements, that is pivot is placed at the extreme end. आता बेस केसमध्ये पिवोट तुमचा मिडल पोझिशनला शिफ्ट होत होता, त्यामुळे तुमचा ॲरे लेफ्ट आणि राईट सब ॲरेमध्ये डिवाइड होत होता. ओके, पिवोटच्या अकॉर्डिंग. बट आता वर्स्ट केस काय सांगते की तुमचा पिवोट फिक्स पोझिशन त्याला शेवटची पोझिशन मिळते ॲरेची. म्हणजे मी एकदा क्विकसॉर्ट अप्लाय केला आहे तर पिवोट माझा शेवटच्या पोझिशनला गेलेला आहे. मग उरले किती एलिमेंट? 10 एलिमेंट होते. एका एलिमेंटची पोझिशन फिक्स मिळाली, उरले एलिमेंट 9 म्हणजेच n-1. n 10 असेल तर उरले एलिमेंट 9 म्हणजे n-1. 10-1 दॅट इज 9. परत त्या 9 एलिमेंटमधून एक फिक्स पोझिशन मिळाली, तो इथे गेला, उरले एलिमेंट 8 दॅट इज n-2. 10-2 दॅट इज 8. तर अशा पद्धतीने शेवटच्याच पोझिशनला तुमचा पिवोट शिफ्ट होत असेल, दॅट इज युअर वर्स्ट केस. सो कॅल्क्युलेट ऑल दी इटरेशन्स व्हॅल्यू दॅट इज n plus n-1, then next iteration n-2, n-3 अप टू 1. लास्ट पोझिशनचा एलिमेंट, एक एलिमेंट राहतोय. ओके, याचं कॅल्क्युलेशन केल्यामुळे आपल्याला हे मिळतंय n ब्रॅकेट n-1 डिवाइड बाय 2. तर याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काढल्यानंतर n इंटू n n स्क्वेअर, ज्याची डिग्री जास्त असेल तो आपण कॉम्प्लेक्सिटीसाठी धरतो n इंटू n n स्क्वेअर n इंटू मायनस n मायनस n. राईट, n स्क्वेअर आपल्याला डिग्री हायेस्ट मिळाली आहे. सो वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ क्विकसॉर्ट इज बिगो ऑफ n स्क्वेअर. ओके, सो अशा पद्धतीने क्विकसॉर्ट अल्गोरिदम आपला इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्ही अगेन अँड अगेन ती व्हिडिओ पहा, थोडंसं तुम्हाला समजायला सुद्धा कॉम्प्लेक्स आहे. तर तुम्ही अगेन अँड अगेन व्हिडिओ स्टोर्ड असल्यामुळे तुम्ही अगेन अँड अगेन प्लेबॅक करून पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला क्विकसॉर्ट अल्गोरिदम इझिली समजेल. ओके, थँक्यू.